नमस्कार शिक्षक मित्रांनो, 21 जून 2026 रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी आज 21 एप्रिल 2026 रोजी 60 दिवसांचा कालावधी बाकी आहे असं आपण म्हणूया. आणि आज 60 डेज स्टडी प्लॅन याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. जे राहिलेले 60 दिवस आहे, या 60 दिवसामध्ये आपला जो स्टडी प्लॅन आहे, आपला जो अभ्यासाचं नियोजन आहे, हे कशा प्रकारे असलं पाहिजे जेणेकरून या येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये आपण क्वालिफाय होणार, या टीईटी परीक्षेमध्ये आपण पात्र होणार. कारण आपण जर बघतोय शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी एक कोट तुम्ही वाचलंच असेल, फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल. बघा, मराठीमध्ये पण त्याचा अर्थ तुमच्यासमोर मांडलाच मी. नियोजन करण्यात अपयश म्हणजेच अपयशाचे नियोजन. या गोष्टीला आपल्याला काळजीपूर्वक ऐकायचं आहे, काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेसफुल बनायचं आहे, तर तिचं नियोजन हे तशा प्रकारचं ठरलं पाहिजे. आमच्या भागामध्ये एक शब्द वापरला जातो बघा, जो नियोजन शून्य कार्यक्रम करतो त्यासाठी मोघुम करतोय. म्हणजे आता बघा, जनरली शेतकरी कुटुंबातील सर्व लोक आहेत आणि माझंही बॅकग्राऊंड शेतकरी आहे, तर मी तुम्हाला सांगतो, काही जे शेतकरी लोक आहेत त्यांच्यासाठी तो शब्द वापरला जातो की मोघुम शेती करतो. तो मोघुम 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 म्हणजे काय बघा, त्याची जमीन कोणत्या प्रकाराची आहे, त्याची माती जमिनीतली कोणत्या प्रकाराची आहे, तिथे पाण्याची उपलब्धता किती आहे, अगोदर कोणतं पीक घेतलं होतं, पुढे कोणतं पीक घेणार आहे, बाकी अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास करायचा नाही, काहीच नाही. फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांनी कपाशी घेतली, मग मी कपाशी घेणार. आजूबाजूच्या लोकांनी तूर पेरली, मग मी पण तूर पेरणार. याला म्हणतात मोघुम. आमच्या भागामध्ये तो शब्द वापरला, तो मोघुम त्या ठिकाणी शेती करतोय तो. मग असंच आपल्यापैकी काही जण मोघम त्या ठिकाणी स्टडी करताय टीईटीची. भरलाय आपण फॉर्म, 21 जूनला परीक्षा आहे, मोघम. वेळ मिळाला आपल्याला पुस्तक ओपन करतात, अभ्यास करतात. वेळ मिळाला आपल्याला ऍप ओपन करतात, एखादा व्हिडिओ प्ले करतात, अभ्यास करतात. वेळ मिळाला आपल्याला ऍप ओपन करतात, एखादी टेस्ट सोडून बघतात, झालं. अशा प्रकारे गोष्ट सक्सेसफुल होत नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला टीईटी क्वालिफाय करायची आहे, तर आपल्याला प्रॉपर त्याचं नियोजन करावं लागेल. भलेही आपल्याकडे वेळ कमी असेल, वेळ मॉडरेट असेल किंवा वेळ जास्त असेल. मग आजचं आपलं जे सेशन आहे, आजचं आपलं जे लेक्चर आहे, त्यामध्ये आपण त्याच गोष्टीविषयी चर्चा करणार. त्यामध्ये आपण त्याच विषयी माहिती घेणार आहोत की जे तुमचे 60 दिवस बाकी आहे, या 60 दिवसांचा स्टडी प्लॅन हा कसा असला पाहिजे. 60 डे स्टडी प्लॅन फॉर टीईटी क्वालिफिकेशन. आता काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी येतात बघा. कधीचाही, म्हणजे 60 दिवसांचं असेल, 85 दिवसाचं असेल, राहिलेल्या 30 दिवसांचं असेल, किंवा किती दिवस तुमच्या एक्झामला असेल, तर त्यासाठी काही महत्वाचे जे मुद्दे आहे, महत्वाचे मुद्दे ते तुमच्या समोर येतात. आणि ते बघा अशा प्रकारचे. या प्रश्नांची उत्तर आपण सगळ्यात पहिले घेतली पाहिजेत आणि तेव्हा प्लॅनिंग बनवली पाहिजे. प्लॅनिंग ही डायरेक्टली नाही बनवता येणार, आणि प्लॅनिंग ही सगळ्यांसाठी सर्वसमान असणार नाही. कारण जर आजच्या घडीचा मी विचार करतोय तर सर्व शिक्षक मित्र समसमान पातळीवर नाहीयेत. काही शिक्षक मित्र जाहिरात येण्याच्या अगोदरपासून अभ्यास करत होते, आमच्या बॅचेस चालू होते, आम्हाला माहिती त्या गोष्टी. काही जण जाहिरात लागली, जेव्हा जाहिरात आली त्या दिवसापासून अभ्यास करताय, आणि काही जण अजून थोडंसं सुरुवात करण्याच्या मूडमध्ये आहेत की आज सुरू करू, उद्या सुरू करू, अजून 60-70 दिवस बाकी आहे. म्हणजे प्रत्येक जण समसमान पातळीवर नाहीये, म्हणून प्रत्येकाला सेम स्ट्रॅटेजी नाही वापरता येणार. वेगवेगळी स्ट्रॅटेजी राहील तुमची. फक्त थोडंसं आपण कॉमन गोष्टी, काही जो प्रश्न आहेत तुमच्या समोर, त्या प्रश्नांची पहिले उत्तरं तुम्हाला घ्यायची आहेत, आणि याचं उत्तर तुमचं सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. त्यानुसार तुम्हाला त्याची प्लॅनिंग करायची आहे. मग आता शिक्षक मित्रांनो, पहिला जो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणार तो असा आहे की आपण जी परीक्षा देतोय त्याचा अभ्यासक्रम किती. अजूनही जेव्हा ऍपमध्ये लेक्चर घेतो किंवा युट्यूबवरती लेक्चर घेतो, कुठेतरी आपलं सेशन चालू असतं, कमेंटमध्ये येतं की सर मॅथ पेपर 2 ला आहे का, सर हिंदी आणि मराठी घेतलं तर मग इंग्रजी पण अभ्यासावं लागेल का, सर भूगोल मला आहे का, इतिहास आहे का, विज्ञान मला पेपर 2 ला आहे का, माझं पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, मग मी गणिताचं लेक्चर बघावं का. हे अशा प्रकारचे कमेंट्स, अशा प्रकारचे मेसेज अजूनही अधूनमधून येतात. म्हणजे त्यांना अभ्यासक्रमच क्लिअर नाही की नेमकं आपण परीक्षा देतोय, आपले विषय कोणते, आपले घटक कोणते. पहिले तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्या. मी तुम्हाला या प्रश्न उत्तर स्वतःला द्या असं म्हणतोय, मी पण मदत करतो तुम्हाला त्यामध्ये, की आपण जो पेपर देणार आहात त्याचा ऍक्च्युअल अभ्यासक्रम किती आहे, किती डेप्थ आहे, किती आवाका आहे, किती त्याचा विस्तृतपणे तो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पात्रता गुण किती. आपली जी एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये मेरिट बेसवरती सिलेक्शन नाहीये. आपल्याला त्या एक्झामला क्वालिफाय करायचंय, आपल्याला त्या एक्झामला पात्र करायचं आहे.
एक्झाम झाली, निकाल लागला, एका व्यक्तीला 92 गुण आहे, एका व्यक्तीला 142 गुण आहे, दोघही समान. 142 गुण एखाद्याला आहे म्हणून त्याला जास्त संधी मिळेल आणि 92 एकाला आहे म्हणून त्याला कमी संधी मिळेल असं बिलकुल नाही. तुम्हाला फक्त तो क्वालिफाय करायचा आहे. मग आपण टार्गेट फक्त 90चं ठेवायचं का? बघा, हीच चूक होते. मी बोलतो त्याबद्दल पुढे तुम्हाला. म्हणजे मला हे म्हणायचंय फक्त की एक्झामचं क्वालिफिकेशन आपल्या समोर असलं पाहिजे. दुसरा मुद्दा, परीक्षा पद्धत नेमकं कशी आहे? काही जण म्हणतात सर डेफिनेशन लिहून द्या, सर व्याख्या लिहून द्या. अरे व्याख्या विचारतच नाहीत. व्याख्या वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी ठीक आहे, पण व्याख्या कोणीच विचारत नाही तुम्हाला. त्यामुळे त्या शब्द तसा लिहिण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. तुम्हाला फक्त त्याची अंडरस्टँडिंग लागते. कोणत्या प्रकारची परीक्षा आहे? काही जण म्हणतात सर ऑनलाईन पेपर आहे का ऑफलाईन आहे? या प्रश्नांची उत्तर तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. आपली परीक्षा कशी आहे? बघा, मला आता कमेंट आहे, मी आता जास्त दूर जात नाही. हे बघा कमेंट्स आहे. मी खोटं कशाला बोलू? मी कमेंट्स आहे बघा, मी कमेंट पिन करतो, तुम्हाला दिसेल एखाद्या वेळेस ती. दिसते का? नाही, गेली वाटतं कमेंट अशी होती, एक्झाम TCS घेणार का IBPS घेणार? कमेंट अशी होती, एक्झाम TCS घेणार का IBPS? बघा किती हे अज्ञान. आपण ज्या परीक्षेची तयारी करतो याच्याबद्दल किती अज्ञान. ती निघून गेली कमेंट, बहुतेक त्यांनी डिलीट केली असेल मे बी. कमेंट अशी होती त्यांची, सर एक्झाम TCS घेणार आहे का IBPS घेणार आहे? आपली परीक्षा पद्धत कशी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे की नाही? पुढचा महत्वाचा मुद्दा, आता याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं राहील, ते म्हणजे बघा, आपला कोणता विषय चांगला आहे, कोणत्या विषयावर आपल्याला काम करावं लागेल. नाहीतर बघा, यामध्ये एक चूक काही जण करतात. कमेंट बॉक्समध्ये काही जण म्हणतात इग्नाइट अकॅडमी घेणार आहे TETची परीक्षा. बरं, जाऊ त्या, दुर्लक्ष करा, मुद्द्याकडे या. पुढचा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडला की जे विषय आपल्याला पेपरला आहे, असं तर काही होणार नाहीये की 5च्या 5 विषय आपल्याला जमत नाही. एवढे पण आपण नाहीये. आपल्याला त्यापैकी काही विषय 100% जमणार. आपण स्वतः शाळेमध्ये कुठला तरी विषय शिकवतोय तर तो विषय आपल्याला जमणारच. कोणाला तरी मराठी जमेल, कोणाला तरी इंग्रजी जमेल, कोणाला गणित चांगलं जमेल, कोणाला GK GS चांगलं जमेल, कोणाला परिसर अभ्यास, कोणाला विज्ञान, कोणाला गणित. प्रत्येकाला एक कुठला तरी विषय हा चांगला जमतो. आणि मग मला सांगा, समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यापैकी असे काही शिक्षक मित्र ज्यांना मराठी खूप चांगल्या प्रकारे जमतो, मराठीचं व्याकरण, मराठीचा इतिहास सगळं त्यांना माहिती आहे, मराठीमधल्या म्हण, समानार्थी, विरुद्धार्थी सगळ्या गोष्टी जमतात, आणि तुम्ही मराठीचा अभ्यास करताय कारण तुम्हाला त्या विषयाची आवड पण आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 30 गुण मिळतील. तुम्ही एखाद्या विषयाला किती वेळ दिला, तुम्हाला 30 पेक्षा जास्त मार्क मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आपला तो विषय आवडीचा आहे, आपल्याला तो विषयामध्ये इंटरेस्ट येतो म्हणून तोच विषय अभ्यासाचा, ही सगळ्यात चुकीची प्लॅनिंग असते कोणत्याही परीक्षेची. एकच विषय लावून धरला, तुम्हाला फक्त 30च मार्क मिळतील. आपला पेपर 150 मार्कांचा, हे विसरू नका. त्याच्यामुळे या प्रश्नाचं स्वतःकडे उत्तर असू द्या की जे विषय परीक्षेला आहे त्यापैकी माझे चांगले विषय कोणते, माझे कमजोर विषय कोणते. मग जे विषय माझे चांगले असतील त्यांचा मी वेळ कमी करणार. मला पर्टिक्युलर 2 विषय चांगले जमतात. से फॉर एक्झाम्पल मी माझा वैयक्तिक विचार केला, तुमचा वैयक्तिक तुम्ही करा. समजा मी म्हटलो की मला गणित खूप चांगलं जमतं आणि मला मराठी खूप चांगलं जमतं, मग मी मराठी आणि गणित यांचा वेळ हा थोडा कमी करणार. मानसशास्त्राला मी थोडा वेळ जास्त देणार, विज्ञानला वेळ थोडासा जास्त देणार, परिसर अभ्यासला वेळ जास्त देणार. बरोबर आहे का? मुद्दा समजला का माझा? तर तो हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न तुमचा वैयक्तिक तुम्ही विचारायचा, याचं उत्तर तुमचं सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. पुढचा मुद्दा, मागील वर्षाचे प्रश्न कसे. आपण जो अभ्यास करतो, जी परीक्षा आपण देणार आहोत त्याच्यामध्ये अगोदर कशा प्रकारचे प्रश्न विचारले, कोणत्या पॅटर्नचे, कोणत्या डिफिकल्टी लेवलचे प्रश्न विचारलेत, आणि शेवटचा दिवसभरातून मिळणारा वेळ किती. आता यामधले काही जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर कॉमन पण राहणार आहे आणि मी तुम्हाला ते सांगतो, आणि काही जे असणार आहे त्याचं तुमचं वैयक्तिक वेगवेगळं उत्तर असेल. आता पहिलं जे आहे अभ्यासक्रम, याच्याबद्दलची आयडिया थोडीशी तुम्हाला देतो. दुसरं जे आहे पात्रता गुण, याची पण आयडिया तुम्हाला थोडीशी देतो. परीक्षा पद्धत, याची पण आयडिया तुम्हाला थोडीशी देतो. नंतर कोणता विषय चांगला, याचं उत्तर तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं राहील. याचा तुमच्या स्टडी प्लॅनवरती थोडासा इफेक्ट म्हणजे फरक तुम्हाला जाणवेल. नंतर मागील वर्षाचे प्रश्न कसे आहेत याचं उत्तर कॉमन राहील. दिवसभरातून मिळणारा वेळ किती, हे या ठिकाणी उत्तर वेगवेगळं राहील. आता बघा कमेंट बॉक्समध्ये मी बघतोय आपल्यापैकी काही शिक्षक मित्र म्हणतात की सर दिवसभरातला वेळ किती मिळतो. शेवटच्या प्रश्न उत्तर मी देतो सर 0 तास. बघा आपल्यापैकी काही शिक्षक मित्र या ठिकाणी सांगताय कमेंट बॉक्समध्ये
दिवसभरातून मला वेळ किती मिळतोय? 0 तास. किती छान उत्तर आहे बघा ना. अरे शिक्षक मित्रांनो, मी ही गोष्ट मान्य करतो की आपल्या सगळ्यांना आपली शाळेचा जॉब आहे, आपल्या सगळ्यांना काहीतरी घरकाम आहे, आपल्या सगळ्यांना काहीतरी इतर व्यवसायामध्ये पण थोडाफार वेळ द्यावा लागतो, मुलं बाळ आहेत त्यांनाही वेळ द्यावा लागतो. या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो. सोबतच वरून आपल्यावरती काही अतिरिक्त कामाचा भार पण शासनाने ठेवलेला आहे, तोही मी मान्य करतो. मग तुम्ही म्हणा सर तुम्ही या सगळ्या गोष्टी मान्य करता, मग आमच्या 24 तासाचे 48 तास करून देता का दिवसाचे? ते शक्य नाही मित्रांनो, ते शक्य नाही. पण जे 24 तास तुमच्याकडे आहेत त्याचं जर तुम्ही प्रॉपर नियोजन करताय राहिलेल्या दिवसासाठी, तर याचा फायदा हा तुम्हालाच वैयक्तिक होईल. जर आपण असं शोधत बसलो की मला वेळ नाही, मला वेळ नाही, मला वेळ नाही, तर या जगामध्ये कुठल्याही व्यक्तीला वेळ नाहीये. मग कुठल्याही व्यक्तीला वेळ नाहीये. तुम्ही अगदी दिवसभर जो गावामध्ये मोक्कार फिरतो त्या व्यक्तीला जरी विचारलं, करे तुला दुपारी वेळ भेटेल का आपल्याला अभ्यास करायचा? तो म्हणे नाही, मला त्या गल्लीतून मोक्कार फिरायचंय. त्याला रात्री विचारलं की बाबा तुला रात्री वेळ भेटेल का 2 तास? तो म्हणेल नाही, मला रात्री त्या गल्लीतून मोक्कार फिरायचंय ओरडत. वेळ आपल्याला चोरावा लागेल, वेळ आपल्याला काढावा लागेल. पहिले स्वतःला ही गोष्ट पटवून द्या, मला वेळ काढावा लागेल, मला वेळ चोरावा लागेल. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी असतात. शिक्षक मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघताय बघा आपली संपूर्ण इग्नाइट टीम, आपली संपूर्ण इग्नाइट टीम तुम्ही बघताय. आता आम्ही पण तुमच्यासारखेच माणसं आहोत, हाडामासाचे. आम्ही काही रोबोट नाहीये. इथं चार्जिंगला आम्हाला लावलं आणि लगेच उभा राहिलो, मग चार्जिंग संपली परत चार्जिंग लावा. आम्ही तुमच्यासारखीच हाडामासाची माणसं आहोत. आम्हालाही कुटुंब आहे, आम्हालाही जबाबदारी आहे, आम्हालाही इतर गोष्टी आहेत. पण तुम्ही बघताय 1 एप्रिल पासून, तुम्ही बघताय 1 एप्रिल पासून रविवार असेल, गुढीपाडवा असेल, रमजान ईद असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं रिझन असेल, आपली टीम थांबली का? तुम्ही मला या प्रश्नाचं पहिले उत्तर द्या. 1 एप्रिल पासून आपण तयारी सुरू केली आहे. रविवार असेल किंवा कुठला एखादा सण असेल, आपली टीम थांबलेली आहे का? यावरून तुम्हाला मोटिवेशन नाही मिळत का काही? हा निगेटिव्ह माइंडसेट पहिले डिलीट करून टाका. माझ्याकडे वेळ नाही, पहिले डिलीट करा. जिथे कुठे तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये मेंदूमध्ये हा विचार चालू आहे त्याला क्लिक करा. राईट साईडला तुम्हाला मेनूचं बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. खाली जा, तिथं डिलीट नावाचं ऑप्शन, डिलीट करून टाका. त्याला पटकन डिलीट करून टाका. मुद्दा हा आहे की मी वेळ कसा काढणार, तो काढा तुम्ही. मी बोलतो पुढे तुमच्याशी थोडंसं, मी थोडंसं बोलतो तुमच्याशी पुढे, कसा काढता येईल, काय करता येईल. तर हे काही सुरुवातीचे महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, याची उत्तर आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आता क्विक थोडंसं बोलतो पुढच्या मुद्द्यावर, जो जनरल मुद्दा आहे. अजूनही आपल्यापैकी काही शिक्षक मित्र त्याची परिचित नाहीये, त्यामुळे त्याला मला बोलावं लागतं. जसं की मी तुम्हाला बोललो, कमेंट होती की TCS घेणार का IBPS घेणार, काही म्हणता ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार, नेगेटिव्ह मार्किंग असेल का, म्हणजे अनभिज्ञ आहेत ते अजूनही परीक्षा पद्धतीपासून. मोघम अभ्यास चालू आहे. तर पहिले आपण त्यांना थोडीशी डिरेक्शन देऊ, त्यांना आपण दिशा देऊ आणि मग आपण मुद्द्याकडे येऊयात पुढच्या. अजून बघा, पहिला मुद्दा, आपली जी परीक्षा आहे TET, शिक्षक पात्रता परीक्षा, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, आयोजक कोण आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. कोण घेणार? हेच घेणार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच घेणार. स्कॉलरशिपच्या ज्या एक्झाम्स असतात इयत्ता 5वी आणि 8वीला आतापर्यंत होती, आता या वर्षीपासून 4थी आणि 7वी साठी आहे, महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणेच घेते. यानंतर तुमची टेट एक्झाम, TIT अभियोजक चाचणी, त्यानंतर केंद्र प्रमुखची रिसेंटली झाली परीक्षा. आता याच्यामध्ये आयोजक हेच आहेत, पण कधी कधी पॅटर्न वेगळा असतो, म्हणजे परीक्षेचं आयोजन ते वेगळ्या प्लॅटफॉर्म मार्फत करतात. जसं की केंद्र प्रमुख असेल किंवा टेट असेल, या परीक्षा IBPS मार्फत घेण्यात आल्या होत्या. पण आपली जी परीक्षा आहे TET, ती स्वतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच कंडक्ट करणार आहे. आता मी तुम्हाला पुढे परीक्षेविषयी थोडीशी माहिती सांगतो नॉर्मल पुढे. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावर घेतली जाते. ही कॉमन इन्फॉर्मेशन आहे, ही माहिती पाहिजे आपल्याला. पेपर 1 प्राथमिक स्तर 1ली ते 5वी, 1ली ते 5वी शिक्षक, त्यांच्यासाठी पेपर 1 आहे प्राथमिक स्तर, असं त्याला नाव दिलं. नंतर उच्च प्राथमिक स्तर 6वी ते 8वी यांना पेपर 2, आणि दोन्ही पेपर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक 1ली ते 8वी हे तुमच्या TET परीक्षा असतात. पेपर 1 आहे तुमचा 1ली ते 5वी आणि पेपर 2 आहे बघा 6वी ते 8वी, आणि दोन्ही पेपर असेल तर मग 1ली ते 8वी. या प्रकारची ही परीक्षा जनरली 2 स्तरावर घेतली जाते. प्राथमिक स्तर पेपर जो 1 आहे
प्राथमिक स्तर जो पेपर 1 आहे, पहिली ते 5वी, त्याची परीक्षा पद्धत समजून घ्या. सर्वांनी परीक्षा पद्धत समजून घ्या. बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र 30 प्रश्न 30 गुण, भाषा 1 भाषा 2 30 प्रश्न 30 गुण. यामध्ये मराठी इंग्रजी, मराठी हिंदी हे कॉम्बिनेशन जनरली बरेच शिक्षक मित्र निवडतात, जे काही तुमचं कॉम्बिनेशन असेल. पण 2 भाषा आणि ते दोन्ही भाषेचे 30 प्रश्न 30 गुण. गणित कंपल्सरी 30 प्रश्न 30 गुण. परिसर अभ्यास कंपल्सरी 30 प्रश्न 30 गुण. आता हा परिसर अभ्यास म्हणजे याच्या अंतर्गत इतिहास भूगोल याचे प्रश्न आहेत तुम्हाला. काही जण म्हणताय सर पर्यावरणाच्या गोष्टी शिकवत नाही. अरे पर्यावरण नाही येते, परिसर अभ्यास, तुम्हाला इतिहास भूगोलाचे प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका चेक करा. तर हे अशा प्रकारे तुमचे 150 प्रश्न 150 गुण आणि प्रश्नांचं स्वरूप हे बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईपचे प्रश्न आपल्याला आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता एकूण गुण 150, कालावधी 2 तास 30 मिनिटं, म्हणजे 150 प्रश्न 150 मिनिटं आणि नो नेगेटिव्ह मार्किंग. नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला नाहीये परीक्षेमध्ये. जो काही प्रश्नाचं आपण उत्तर देणार, एकतर आपल्याला त्याचे मार्क मिळतील उत्तर बरोबर आलं तर, आणि उत्तर जर आपलं चुकलं तर 0 मार्क मिळतील. मायनस मध्ये तुमचे मार्क जाणार नाही. आता मुद्दा या ठिकाणी आपण घ्या की एक्झाम ही आपली ऑफलाईन होणार आहे. या लक्षात, ऑफलाईन होणार आहे. OMR शीट वरती आपल्याला उत्तरांचे गोल करायचे आहेत. OMR शीट वरती आपल्याला उत्तरांचे गोल करायचे आहेत. नंतर बघा पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी, तेच पॅटर्न 150 प्रश्न 150 मिनिटं, नो नेगेटिव्ह मार्किंग, OMR शीट सगळं. विषय समजून घ्या. बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र कंपल्सरी 30 प्रश्न 30 गुण. नंतर भाषा 1 भाषा 2 30 प्रश्न 30 गुण प्रत्येकी. जे तुमच्या बाजूने कॉम्बिनेशन असेल ते, म्हणजे मराठी हिंदी किंवा मराठी इंग्रजी किंवा हिंदी इंग्रजी असेल ते. पण ते आता इथे बघा, जे BSc किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे शिक्षक मित्र आहेत त्यांना गणित विज्ञान हा विषय घ्यावा लागतो. गणित विज्ञान 60 प्रश्न 60 गुण. आणि जे आर्ट बॅकग्राऊंडचे शिक्षक मित्र आहेत, जे आर्ट बॅकग्राऊंडचे, त्यांना सामाजिक शास्त्रे 60 प्रश्न 60 गुण असतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणू आपण, ऑप्शनल आहेत हे एकमेकांना. हे 3 घटक कंपल्सरी पेपर 2 साठी. बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र 1 भाषा 2 हे कंपल्सरी आहे. आणि इकडे जर आपण बघतोय पुढे गणित विज्ञान, जर तुमचं टेक्निकल साईडचं ग्रॅज्युएशन असेल किंवा तुम्ही यांच्यापैकीच विषयाचं अध्यापन करत आहात, तर तुम्हाला या दोन्ही विषयांचे, गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांचे 60 प्रश्न 60 गुण प्रत्येकी 30-30. आणि जर तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहात आणि सोबतच तुम्ही शाळेमध्ये याच्याशी निगडीत विषय शिकवत आहात, तर सामाजिक शास्त्रे 60 प्रश्न 60 गुण. इथे गणित आणि विज्ञानमध्ये 30-30 प्रश्न प्रत्येकाचे, सामाजिक शास्त्रामध्ये डायरेक्टली त्याचे 60 प्रश्न. असे एकूण 150 प्रश्न 150 गुण. असे एकूण 150 प्रश्न 150 गुण. म्हणजे दोन्ही पेपर याच्यामध्ये कॉमन गोष्ट तुम्ही ऐका. दोन्ही पेपरमध्ये कॉमन गोष्ट तुम्ही ऐका. 150 प्रश्न 150 मार्क 150 मिनिटं, नो नेगेटिव्ह मार्किंग. OMR शीट वरती तुम्हाला गोल करायचा आहे. प्रश्नपत्रिका ड्युअल लँग्वेज मध्ये तुमच्याकडे असते. ड्युअल लँग्वेज मध्ये एका पेज वरती तुम्हाला मराठी भाषेमध्ये प्रश्न, एका पेज वरती तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न. तुम्ही भाषा 1 आणि भाषा 2 ही कोणतीही निवडली, भाषा 1 आणि भाषा 2 ही कोणती निवडली तरी इतर विषय जे असणार तुमचे गणित, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, विज्ञान यांचे प्रश्न आणि बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र यांचे प्रश्न ड्युअल लँग्वेज मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता मुद्द्याकडे येतो मी. पुढचा मुद्दा असा आहे बघा, पात्रता गुण किती टक्के किती गुण घ्यायचेत नेमकं. यामध्ये बघा 60% गुण घ्यायचे सर्वसाधारण जर असेल म्हणजे 90 गुण. आणि जर कास्ट मध्ये असेल, राखीव जे गुण असतात, राखीव जे असतात समजा, त्यांना घ्यायचे 55% गुण म्हणजे 82 मार्क. जे या ठिकाणी आपण म्हणूया सर्वसाधारण गटातील व्यक्ती आहेत त्यांना 60% गुण घ्यायचे म्हणजे 90 गुण. आणि जे राखीव गटातील व्यक्ती आहेत त्यांना 55% गुण 55% हे गुण तुम्हाला घ्यायचे 82. आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी घेऊयात की नेमकंच या ठिकाणी आता राहिलेल्या दिवसामध्ये काय करता येईल. आता जसं मी तुम्हाला बोललो की आज घडीला आजच्या डेटला सर्वांची समसमान पातळी नाहीये किंवा सर्वांची सर्व समान लेवलला नाहीये. काही शिक्षक मित्रांनी जाहिरात येण्याच्या अगोदरच तयारी सुरू केली होती. जेव्हा अपडेट मिळालं होतं न्यूजपेपरच्या मार्फत किंवा अन्य नोटिफिकेशनच्या मार्फत की जून जुलैमध्ये टीईटी होणार आहे, असं जे अपडेट मिळालं होतं तेव्हापासूनच त्यांनी तयारी सुरू केली. काही शिक्षक मित्रांनी तयारी सुरू केली नोटिफिकेशन आल्यावरती. काही शिक्षकांनी तयारी अजूनही सुरू नाही केली आहे.
फॉर्म वगैरे भरला व्यवस्थित पण वेळ मिळत नाही अशा प्रकारे त्यांचं रिझन आहे. मग आता मुद्द्याकडे येतो मी मुद्दा ऐका माझा. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, तुमचे सोपे विषय आणि अवघड विषय सगळ्यात पहिले तुम्ही ओळखा. हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल शिक्षक मित्रांनो, हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल शिक्षक मित्रांनो, नीट ऐका. तुमचे सोपे विषय आणि तुमचे अवघड विषय कोणते हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल. मग आता मुद्दा कसा आहे, समजा मी माझ्याबद्दल जर विचार करतोय तर माझ्यासाठी गणित आणि मराठी हे विषय मला सोपे वाटतात. मला वैयक्तिक गणित आणि मराठी हे विषय सोपे वाटतात. त्यानंतर आपण या ठिकाणी मानसशास्त्र जर बोललो, मानसशास्त्र, तर या विषयाबद्दल माझं ज्ञान कमी आहे. त्यानंतर समजा आपण सामाजिक शास्त्रे बोललो, परिसर अभ्यास, या विषयाचं ज्ञान माझं कमी आहे. नंतर इंग्रजी हे बोललो तर या विषयाचं ज्ञान माझं कमी आहे. आणि त्यानंतर समजा इकडे आपण बोलूया कोणता अजून राहिला, विज्ञान, याचं ज्ञान समजा माझं थोडंसं कमी आहे किंवा या विषयांची माझा काही जास्त संबंध येत नाहीये. मला हे दोन विषय चांगल्या प्रकारे जमतात. हे माझं वैयक्तिक. तुमचा पण अशा प्रकारचा चार्ट बनवा. तो डिफरंट असेल, प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. कुठला तरी विषय आपल्याला चांगला जमतो. होऊ शकतं की सर मला 3 विषय चांगले जमतात, मला मराठी, इंग्रजी आणि गणित चांगलं जमतं, असं पण होऊ शकतं. काही शिक्षक मित्र म्हणतील की सर स्वतः मी विज्ञान हा विषय शिकवतो, मला विज्ञान खूप चांगला जमतो, मराठी तर आपली मातृभाषा आहे तोही बऱ्यापैकी जमतोय सर, कारण त्या गोष्टी पहिलेच थोड्याशा नजरेखालून गेलेल्या आहेत आणि परिसर अभ्यास पण जमतो. असं होऊ शकतं की तुमचे काही विषय सोपे, काही विषय अवघड. बघा, सगळ्याच्या सगळे सोपे नाहीये किंवा सगळ्याच्या सगळे अवघड नाहीये. तुम्ही जर असं म्हणताय की सर सगळे सोपे आहे किंवा सगळेच अवघड आहे, तर थोडंसं तुम्ही स्वतःला ओळखण्यामध्ये कदाचित चूक करत असाल, कदाचित. असं रेअर ऑफ द रेअर केसमध्ये असतील काही शिक्षक मित्र, मी कमेंट बॉक्समध्ये बघतोय काही जण म्हणताय सर माझ्यासाठी सगळंच अवघड आहे. तर रेअर ऑफ द रेअर केसमध्ये आहेत अजूनही काही शिक्षक मित्र असे. काही जण असेही म्हणू शकतात की सगळ्याच्या सगळे माझ्यासाठी सोपे आहे, ते रेअर ऑफ द रेअर केस. मी तुम्हाला एक जनरल गोष्टी बोलतोय, मग जनरल मध्ये जर बोलतोय तुम्हाला तर हे अशा प्रकारे की तुम्ही घ्या ना, हिंदी विषय तुम्ही सोडला सर, बरोबर, तुम्ही हेच बघा फक्त काय चुकलंय म्हणून, तुम्ही हेच बघा फक्त काय चुकलं काय राहिलं. तुम्ही हे नका बघू की बोलतोय काय व्यक्ती, व्यक्ती बोलतोय काय याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त हे बघा त्याच्याकडून चुकलं काय. मी तुम्हाला फक्त हा मुद्दा सांगितला शिक्षक मित्रांनो की तुम्हाला आज घडीला, आजच्या तारखेला हे बघायचं की तुमचे सोपे विषय कोणते आणि तुमचे अवघड विषय कोणते तुमच्यासाठी. तर तुमचे जे सोपे विषय आहे यांचा अभ्यासाचा वेळ कमी करा. असं का म्हणतोय शिक्षक मित्रांनो मी, कारण तुम्ही कितीही त्या विषयाचा अभ्यास केला, तुम्हाला 30 पेक्षा जास्त मार्क नाही पडणार आहे. गणिताचा तुम्ही किती अभ्यास केला, 30 मार्कापेक्षा जास्त नाही पडणार. मराठीचा तुम्ही किती अभ्यास केला, 30 पेक्षा जास्त नाही पडणार. हिंदी तुम्ही किती अभ्यास केला, 30 पेक्षा जास्त नाही पडणार. त्याच्यामुळे जो विषय तुम्हाला सोपे येतात त्यांचा वेळ कमी करा. वेळ कमी करा म्हणजे काय करा, आता जर तुमचा इग्नाइट अकॅडमी ऍप वरती कोर्स आहे तर फक्त आणि फक्त तुम्ही त्यांचे लेक्चर जरी चांगल्या प्रकारे केले प्रामाणिकपणे तरी सफिशियंट आहे असं आपण म्हणू शकतो, जर तुमचे ते विषय तुम्हाला सोपे वाटताय तर. आता जे विषय तुम्हाला अवघड वाटताय यांचा वेळ वाढवा. यामध्ये लेक्चर बघताना प्रॉपर चांगल्या नोट्स बनवणे, म्हणजे तुमच्या हाताखालून महत्वाच्या गोष्टी नियम, सूत्र, व्याख्या, ट्रिक्स, टेक्निक या थोड्या तुमच्या हाताखालून जाणं गरजेचं आहे. याला अभ्यास म्हणतात. मी बघतोय बघा काही शिक्षक मित्र ऑनलाईन कोर्स घेतलेला आहे, पण लेक्चर बघण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची. या प्रकारे तुमचं लेक्चर चालू आहे आणि हे असे बसलेत बघा सोफ्यावरती, इकडून कूलर चालू आहे, कूलर कोणतरी फिरवलं त्याला पण आवाज, अरे कूलर इकडे कर, माझ्याकडे कर थोडं कूलर, हा, अरे असं लेक्चर बघताय. हे असा अभ्यास नाही होत मित्रांनो, हे असा अभ्यास नाही होत. ही काय एखादी वेब सिरीज नाही चालू, हा काय एखादा मूव्ही नाही चालू. इथं आपला मनोरंजनाचा उद्देश नाहीये. प्रॉपर तुम्ही टेबल, खुर्ची जे काही तुमचं असेल किंवा खाली जमिनीवर असेल तरी पण काही हरकत नाहीये, पण तुमचा मोबाईल, लॅपटॉप जो काही असेल, त्यानंतर तुमची नोटबुक, लेक्चर बघताना वही पेन हातात असणं फार गरजेचं आहे. हा, एखाद दुसऱ्या विषयाला तुम्ही ते करू शकता, कारण आपल्यापैकी काही शिक्षक मित्र जे म्हणतायत की सर वेळ खूप कमी आहे, तर ट्रॅव्हलिंग करताना किंवा इतर छोटं मोठं काम करताना तुम्ही त्याचा ऑडिओ ऐकू शकता किंवा तो बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या काम करता त्याकडे लक्ष देऊन थोडंसं ते कानावरती तुमच्या 2 शब्द पडतील तर तुम्हाला करता येईल. पण ते काही थोड्या थेरॉटिकल विषयासाठी, सगळ्या विषयांसाठी नाही.
गणित असेल, विज्ञान असेल, मानसशास्त्र असेल, या विषयांसाठी तसं करताच येत नाही. कारण तुम्हाला ते शास्त्रज्ञ, त्यांची उत्पत्ती, विज्ञानामधले नियम, त्याचे फॉर्म्युले, गणितामधले फॉर्म्युले, त्याचं काहीतरी स्ट्रिक्ट टेक्निक, हे हाताखालून लिहावंच लागतं. सामाजिक शास्त्रामध्ये तुमच्याकडे इतिहास असेल, इतिहास, तर सणावया, या सणाला या वर्षी ही घटना झाली, या वर्षी ही घटना झाली, याच्या पाठीमागे हा व्यक्ती होता. भूगोलामध्ये मोठी कोणती, लहान कोणती, पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी वगैरे वगैरे, नॉर्मल दोन तीन शब्द तर तुम्हाला लिहावे लागतील ना. पण बाकी काही विषय जे तुम्हाला खूप सोपे वाटतात ते तुम्ही घेऊ. म्हणजे मुद्दा मला इथं एकच सांगायचा, फक्त जे विषय तुमचे सोपे आहेत त्यांचा वेळ कमी करा, जे विषय तुमचे किचकट आहेत, तुम्हाला अवघड, त्यांचा वेळ जो आहे तो वाढवा. अभ्यासाचा वेळ वाढवा, अभ्यासाकडे थोडंसं जास्त लक्ष द्या. यस. आता पुढचा मुद्दा आहे का? पुढचा मुद्दा आहे का? तर आता 60 डेज, राहिलेल्या दिवसामध्ये काय करता येईल ते सांगा सर तुम्ही. फक्त राहिलेल्या दिवसामध्ये काय करता येईल तेवढं सांगा. तुमच्या लेक्चरचं टायटल आहे 60 डेज स्टडी प्लॅन, त्याबद्दल बोला सर. आता मी असं बोलतो की एक सर्वसाधारणपणे जर आपण ऍव्हरेज शिक्षकाचा विचार केला, ऍव्हरेज आज घडीला, आज तारखेला त्या ठिकाणी आपण 21 एप्रिल 2026 या तारखेला आज एखाद्या ऍव्हरेज शिक्षकाचा विचार केला तर त्यांना परीक्षेबद्दलची आयडिया आहे. अभ्यासक्रमाला त्यांनी सुरुवात केली आहे. प्रत्येक विषयाचा 30-40% अभ्यासक्रम त्यांनी कव्हरही केलेला आहे. बऱ्यापैकी त्यांनी PYQ बघितलेले पण आहे, नजरेखालून जुन्या प्रश्नपत्रिका त्यांच्या केलेल्या पण आहेत. अशा ऍव्हरेज शिक्षकाबद्दल जर आपण बोलतोय, आता राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला सोडवायची आता वीकली टेस्ट. प्रत्येक आठवड्याला तुम्ही आता या तारखेपासून, आजपासून प्रत्येक आठवड्याला, तो दिवस तुम्ही कोणताही निश्चित करू शकता, एक टेस्ट सोडवणं फार गरजेचं आहे. ही कोणती बघा? कंप्लीट. मी तुम्हाला हे मिनिमम बोलतोय, मिनिमम. यापेक्षा कोणाला जास्त शक्य असेल 2 टेस्ट 3 टेस्ट तर नक्की सोडवा. बाकी तुम्ही बघू शकता टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज या टेस्ट तुमच्या चालूच आहेत. पण मी तुम्हाला फुल लेंथ बोलतोय, फुल लेंथ. 150 मार्कांची तुमच्या पेपरनुसार, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल किंवा तुमचे दोन्ही पेपर असेल, त्यानुसार एका आठवड्यामध्ये किमान एक टेस्ट तुम्ही सोडवणं गरजेचं आहे, किमान एक टेस्ट. आता याबद्दल आमच्याकडून काय असेल ते मी तुम्हाला भविष्यामध्ये सांगेलच, पुढे चालून 1-2 दिवसामध्ये तुम्हाला ते समजेलच. पण आजही समजा तुम्ही जर बघितलं तर तुमच्याकडे ऍपमध्ये काही फुल लेंथ टेस्ट असतील किंवा तुमच्याकडे PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या प्रश्नपत्रिका असतील, त्याही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आता एक टेस्ट जी आहे ती तुम्हाला आठवड्यामध्ये किमान सॉल्व्ह करायची 150 प्रश्नांची. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मी ही गोष्ट नेहमी सांगत असतो, आणि ही गोष्ट जराशी काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक समजून घ्या. सचिन महान आहे. सचिन कोण? बघा, क्रिकेटर सचिन बोलतोय मी, सचिन तेंडुलकर एक महान क्रिकेटर आहे. कारण त्यांनी त्यांचं क्रिकेटचं स्किल, त्यांनी त्याच्या बॅटिंगचं जे स्किल आहे ते त्या क्रिकेटच्या मैदानावर सिद्ध केलेलं आहे, गल्लीत नाही. उसेन बोल्ट हा जगातील सर्वात वेगवान धावणारा व्यक्ती आहे, कारण त्याने त्याचं स्किल त्या लेव्हलच्या स्पर्धेमध्ये, त्या ऑलिम्पिकमध्ये सिद्ध केलंय, ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये सिद्ध केलंय, त्याच्या शेतात नाही. मायकल फेल्प्स, ज्याने सर्वात जास्त मेडल जिंकले ऑलिम्पिकमध्ये स्विंगमध्ये, त्याने त्याचं स्किल त्या ऑलिम्पिकच्या स्विमिंग पूलमध्ये जगासमोर दाखवलेलं आहे, त्याच्या घरच्या विहिरीमध्ये नाही. तुम्हाला बघा, तुमच्यामध्ये स्किल काय आहे, तुमच्यामध्ये तुम्हाला किती ज्ञान आहे त्या विषयाचं, तुम्हाला त्या विषयाचा किती अभ्यास आहे, ठीक आहे, तो असेल तुमच्याकडे, पण तो तुम्हाला त्या 21 जूनच्या पेपरमध्ये दाखवायचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्याची मॉक प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभवच येणार नाही की हे कशा प्रकारे असतं नेमकं. तुम्ही सर्व शिक्षक आहात, तुम्हाला माहिती शिक्षक मित्रांनो की 15 ऑगस्ट 26 जानेवारी खूप मोठा जर एखादा कार्यक्रम आपल्याला शाळेमध्ये घ्यायचा असेल तर 14 ऑगस्टला आपण त्याची रंगीत तालीम करतो, 25 जानेवारीला आपण त्याची रंगीत तालीम करतो की कोण कुठे उभे राहणार, कोणता कार्यक्रम अगोदर होईल, कोणता कार्यक्रम त्यानंतर होईल, कोणाला किती वेळ दिला जाईल, कोणता कार्यक्रम ऐन वेळेला कॅन्सल करावा लागू शकतो, याचं नियोजन हे अगोदर ठरलेलं असतं. याला म्हणतात मॉक टेस्ट, याला म्हणतात रंगीत तालीम. आपल्या 21 जूनच्या एक्झामची रंगीत तालीम आपल्याला करायची आहे, आठवड्यातून एकदा कंपल्सरी. जर तुम्ही ती करताय तर तुम्हाला 21 जूनला काही नवीन वाटणार नाही. तुम्ही म्हणाल की हे माझं प्रत्येक आठवड्याचं काम होतं. 21 जूनला तुम्ही म्हणणार हे माझं प्रत्येक आठवड्याचं काम होतं, मी प्रत्येक आठवड्याला या प्रकारची टेस्ट देत होतो आणि असंच 2.5 तास मी त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडत होतो. परीक्षा अशी नका देऊ की 7ला बसले 7:30ला परत उठले,
मग परत 9ला बसले आणि 10ला उठले आणि मग सर हे 7 ते 7:30 नंतर 9 ते 10 आणि मग रात्री 2 ते 3 केलं, मग हे 2.5 तास झाले सर माझे. करा थोडीशी ऍडजस्टमेंट, प्रत्येक जण करतात, आम्ही करतोय. आमचं एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे, मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच. तर तुम्हाला इथून पुढे प्रत्येक आठवड्याला एक वीकली टेस्ट कंपल्सरी द्यायची आहे 150 प्रश्नांची. आमच्या बाजूने आम्ही तुम्हाला यामध्ये मदत करणार, मी त्याबद्दल तुम्हाला पुढे सांगतो. त्यानंतर बघा तुमचा आता ज्या विषयांचं इथं तुम्हाला बोललो ते आहे तुमचं. आता बघा एक ठराविक जो वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करता येईल ऐका. तुमच्याकडे व्हिडिओज आहेत, तुमच्याकडे त्या व्हिडिओच्या पीडीएफ आहेत, तुमच्याकडे टेस्ट आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे व्हिडिओज आहेत. जो काही आपण या ठिकाणी बघतोय प्रत्येक विषयाचे, प्रत्येक टॉपिकचे, प्रत्येक घटकाचे व्हिडिओज तुमच्याकडे आहेत. आता टप्प्याटप्प्याने असं सिलेबस पुढे जाईल, सगळं तुम्हाला टप्प्याटप्प्याने अवेलेबल होणं जाणार. नंतर पीडीएफ तुम्हाला जे काही आम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती लिहितो त्या प्रत्येक घटकाची तुमच्याकडे नोट्स असते, पीडीएफ आम्ही स्वतः लिहिलेली पण असते आणि आपल्या बॅकएंड टीमने बनवलेली नोट्स पण असते. नंतर टेस्ट पण आहे, ज्या टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज सगळ्या प्रकारच्या आहेत. मग आता यांचा तुम्हाला उपयोग करायचा एकदम प्रॉपर. मग आता ऐका, जे विषय तुम्हाला हार्ड जातात, अवघड जातात, त्यांचा व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट बघायचा आहे नॉर्मल स्पीडने. व्हिडिओ जे विषय तुम्हाला हार्ड जातात, अवघड जातात, त्यांचे तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ बघायचे, तेही नॉर्मल स्पीडने. तुम्हाला जे विषय सोपे वाटतात, इझी जे वाटत होते तुम्हाला विषय, की सर मला मराठी हा विषय सोपा वाटतो, मला या ठिकाणी परिसर अभ्यास सोपा वाटतो, जे काही असेल तुमचं, त्या विषयाचे लेक्चर्स हे तुम्ही रेकॉर्डेड मध्ये, त्या विषयाचे लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये स्पीड इन्क्रीज करून पण बघू शकता, स्पीड वाढवून पण बघू शकता. स्पीड तुम्ही वाढवा, त्याची स्पीड तुम्ही 1.5 करा, 1.25 करा, कारण तुम्हाला तो विषय जमतो, तुमची त्या विषयावरती कमांड आहे. तुम्ही अशा प्रकारे वेळ जो आहे तो वाचू शकता. ठीक आहे, आमच्या बाजूने आम्ही तुमचे रोज 6 ते 7 तास लाईव्ह लेक्चर घेतोय, रोजच्या रोज. आमच्या बाजूने रोजच्या रोज आम्ही 5-6 तास, 7-8 तास तुमचे लाईव्ह सेशन घेतोय, लाईव्ह. पण बघा आता आम्ही सर्वसाधारणपणे विचार करतोय त्या गोष्टीचा, पण आपल्यापैकी काही शिक्षक मित्रांना जर वेळ कमीच मिळतोय, तुम्ही या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरू शकता, की जे विषय तुम्हाला अवघड जात आहे त्यांचे व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट बघायचे नॉर्मल स्पीडने, आणि जे विषय तुम्हाला इझी वाटताय त्या विषयांचे तुम्ही रेकॉर्डेड मध्ये पण व्हिडिओ बघू शकता, स्पीड वाढवून. थोडासा वेळ तुमचा वाचेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर नॉर्मल स्पीडने बघितलं तुम्हाला 3 तास लागतील, आणि तुम्ही जर स्पीड वाढवून बघितलं मे बी तुमचे 2 तासामध्ये कव्हर होतील ते. 1 तास तर तुमचा वाचेल की नाही. ही स्ट्रॅटेजी, ही प्लॅनिंग तुम्हाला करायची आहे. पीडीएफ बघा, ज्या काही शिक्षकांनी, टीचरने, जे या ठिकाणी शिक्षक आहेत आपले सर्व शिक्षक, विजय शेळके सर, बाळासाहेब बोडखे सर, अमोल गाडेकर सर, मी स्वतः आहे, राजेश जाधव सर, बाळकृष्ण डाके सर, सान्या मॅडम, अजित देव सर, आपली संपूर्ण टीम, किरण पाटील सर, अभिजित जाधव सर, संपूर्ण टीम ज्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे आपल्या कोर्समध्ये, आपल्या बॅचमध्ये, ते शिकवण्याची जी टीचरची जी पीडीएफ आहे ती शिकवताना त्यांनी स्क्रीनवरती काही गोष्टी तुम्हाला लिहून दिल्यात, त्याची जी पीडीएफ आहे त्याच्यावरती नजर फिरवली पाहिजे. कारण बघा, तुम्ही एक शब्द ऐकला असेल बघा, नवनीत, किंवा आपण असं म्हणूया की दुधाचं लोणी. दूध जर आपण बघतोय असं पात्र भरून, खूप मोठं पातेलं भरून दूध आहे, जर त्या दुधाचं आपल्याला लोणी करायचं असेल तर ते लोणी इतकुसं निघतंय, बरोबर आहे का काहीतरी. ते मला उदाहरण द्यायचं, ते समजलं का तुम्हाला काय म्हणायचं आहे. आपला सिलेबस, आपला अभ्यासक्रम जर तुम्ही तुमच्या बाजूने जर बघायला गेले, पुस्तकाच्या मार्फत जर बघायला गेले, तर तुम्हाला तो असा खूप मोठा वाटू शकतो, पण त्या व्हिडिओच्या मार्फत, त्या पीडीएफच्या मार्फत आम्ही त्याचं लोणी काढून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मुद्दा समजला का. खूप आहेत गोष्टी करण्यासारख्या, पण त्याचं तुमच्याकडे लोणी काढून आम्ही पोहोचतोय, तूप काढतोय त्याच्यातलं तुमच्यापर्यंत असं पोहोचवतोय, ठेवतोय तुमच्या समोर. त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट. व्हिडिओ लेक्चर आणि त्यामध्ये त्या टीचरची जी पीडीएफ आहे, हस्तलिखित पीडीएफ, टीचरने जे स्क्रीनवरती लिहिलं होतं बोर्डवरती, आता हे जे मी लिहितो याची पीडीएफ तुम्हाला मिळणार, हे तुमच्या. आता पुढे बघा टेस्ट. आता हे तुम्हाला तुमचं स्वतःचं अनालिसिस साठी फार महत्वाचं आहे. सेल्फ अनालिसिस हे फार महत्वाचं आहे, कारण सेल्फ अनालिसिसनेच आपल्याला समजतं की आता आपल्याला अजून किती काम करायचंय स्वतःवरती. सेल्फ अनालिसिसने समजतं आपल्याला किती काम करायचंय. तर हे टेस्ट तुम्हाला देत राहायचे आहे, टॉपिक वाईज वगैरे जे काय. आलाय मुद्दा तुमच्या लक्षात.
बघा, राहिलेल्या 60 दिवसामध्ये एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तुम्हाला वीकली टेस्ट कंपल्सरी आता सुरू करायची आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये एक टेस्ट तुम्हाला कंपल्सरी 150 मार्कांची, तुमचा पेपर 1 पेपर 2 जो काय असेल तो. त्यानंतर तुमचा दुसरा मुद्दा तुम्हाला इथं जे बोललो तुम्ही, इझी अवघड सोपे अवघड जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरू शकता की जे तुमचे विषय तुम्हाला अवघड आहेत त्याचे व्हिडिओ कृपया कंप्लीट बघा. नॉर्मल स्पीडने बघा, कारण नॉर्मल स्पीडने बघितल्यावर ते चांगले ऐकायला मिळतील, चांगले समजतील. आणि जे विषय सोपे वाटतात इझी वाटतं त्याला रेकॉर्डेड मध्ये बघा स्पीड वाढवून. नंतर तुमच्याकडे ज्या पीडीएफ आहेत आम्ही ज्या लिहिलेल्या स्क्रीनवरती, त्या पीडीएफ वरती नजर फिरवत झाला रिव्हिजनसाठी. तुम्हाला शक्य असेल तर प्रिंट आउट काढा, शक्य असेल तर, नसेल तर फक्त तुम्ही नजर जरी फिरवली फक्त, की समजा आपण बघतो एखादा टॉपिक, सरासरी भाग 3 हा टॉपिक बघतोय, तर सरासरी भाग 1 आणि भाग 2 मध्ये काय शिकलो त्याच्याकडे नजर फिरून आलं पाहिजे आपण. त्या गोष्टी आहेत तुमच्याकडे. टेस्ट ज्या आहेत त्या तुमच्या सेल्फ अनालिसिस साठी फार गरजेच्या आहे. टेस्ट जे आहे ते तुमच्या सेल्फ अनालिसिस साठी फार गरजेच्या आहेत. आता ही एक मेथड मी तुम्हाला सांगणार आहे अजून. 60 डेज असेल किंवा किती डेज असतील, स्वतःचा जर तुम्हाला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा आहे तर ही स्ट्रॅटेजी कामाची आहे. मी स्वतः वैयक्तिक ही वापरतो माझ्या शालेय जीवनामध्ये, कॉलेजच्या जीवनामध्ये, आणि आता देखील मी ही स्ट्रॅटेजी वापरतो. आता देखील कोणती बघा, रिव्हर्स काउंटडाऊन स्ट्रॅटेजी. रिव्हर्स, उलट जे आपण काउंटडाऊन करतो ना, उलट ते तुमच्याकडून बघा अनपेक्षित तुमचे त्या ठिकाणी काय म्हणू आपण, एक तुमची कॅपॅसिटी वाढते ती काम करण्याची. आता कसं मी तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं फक्त एक मला सांगायचं ते 2 मिनिटं ऐका. काय बघा, लक्ष द्या, ऐका ना, 2 मिनिटं ऐका. समजा आता तुम्ही सगळे ए या ठिकाणी आहात, नीट ऐका, तुम्ही ए या ठिकाणी आहात, ए या ठिकाणी, आणि बी या ठिकाणी तुम्हाला सेंटरवर जायचंय. तिकडे नका बघू, माझ्याकडे बघा. तुम्ही ए या ठिकाणी आहात, तुम्हाला सगळ्यांना बी या ठिकाणी जायचंय. पर्टिक्युलर काही ते 4-5 व्यक्ती आहेत, त्यांना काय करायचं बघा, बी या ठिकाणी जायचंय आणि एक ठराविक वेळेमध्ये पोहोचायचं आहे. समजा त्यांनी सांगितलं की तुम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचा. सकाळी 11 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही पोहोचा, सकाळी 11 वाजेपर्यंत. आणि या 2 ठिकाणामधलं अंतर आपण असं म्हणूया की 150 किलोमीटरच्या आसपास आहे. 150 किलोमीटरच्या आसपास आहे आणि तुम्ही या ठिकाणी पोहोचा 11 वाजता. मग आता एक सर्वसाधारण व्यक्ती काय विचार करतो की बघा 150 किलोमीटर अंतर आहे, मला मिनिमम एक 3.5 तास लागतील. 3.5 तास जनरली पकडतात. आपल्या इंडियन रोडची अवस्था, ट्रॅफिकची अवस्था बघितली तर एक 3-3.5 तास आपण पकडू शकतो 150 किलोमीटरसाठी, ज्यामध्ये रिस्क 0, कारण आपण नॉर्मल स्पीडने जाऊ शकतो. मग हा व्यक्ती काय करतो माहितीये का, 11 वाजताला पोहोचायचा आहे तर तो त्या ठिकाणी 8 वाजता 7:30 वाजता इथून निघेल. 8 वाजता 7:30 वाजता या ठिकाणी निघेल, म्हणजे तोही या ठिकाणी पोहोचणारच आहे. 9 वाजता 10 वाजता 11 वाजता तो या ठिकाणी पोहोचणारच आहे. काही व्यक्ती हे 9ला निघतील, 9ला तेही पोहोचतील का, हो तेही पोहोचतील, पण मग ते एकटे नाही पोहोचणार, त्यांच्यासोबत अजून एक गोष्ट असेल. माझं नीट ऐका बरं का मी काय म्हणतोय. 11 वाजता पोहोचायचंय, एक काही व्यक्ती 7:30-8 वाजता निघतायत. हे 7:30-8 वाजता जे व्यक्ती निघतायत ते इथे पोहोचताय, हे तुम्ही या ठिकाणी पोहोचताय या ठिकाणावरती, पण ते कसे पोहोचताय, 0 रिस्क, 60-60 70-70च्या स्पीडने बरोबर प्रॉपर पोहोचताय. 9ला निघतील ते पोहोचतील, पण ते एकटे नाही निघणार, ते एकटे नाही, ते सोबत ते रिस्कला घेऊन जात आहे. ते एकटेने जाते, त्यांच्यासोबत रिस्क आहे, रिस्क. एकटेने जाते ते जे 9ला निघताय 11ला पोहोचण्याचा प्रयत्न करताय, ते एकटे जात नाही तिथे, ते सोबत घेऊन जात आहे रिस्कला, ते रिस्कला. त्याच्यासोबत एक रिस्क फॅक्टर असतो. मग आपण या ठिकाणी बघतोय पवन कुमार सर लेक्चर लेप करू शकता. पवन कुमार सर, रिस्पेक्टेड पवन कुमार सर, तुम्हाला असं वाटतंय की आज या ठिकाणी हा तासभर मी तुमचा वाया घातला, कारण तुमचा तोच शब्द आहे कमेंट बॉक्समध्ये, तर सरळ सरळ तुम्ही लेक्चर लेप करू शकता. सर 3 वाजता आपलं लेक्चर आहे अभ्यासक्रमाचं, त्याला जॉईन करा. अजूनही इतर काही शिक्षक मित्र असं आहे की ज्यांना असं वाटतंय की सर तुम्ही आमचा टाइमपास करताय, वेळ वाया घालवताय. तुम्ही कमेंटमध्ये तसं बोलल्यामुळे मला त्यावरती बोलावं लागतंय. तुम्ही लेक्चर लेट करा मित्रांनो, 3 वाजता जॉईन करा. तुमचा हा अमूल्य वेळ तुमच्या अभ्यासासाठी देऊ शकता. सर मुद्द्याकडे येतो मी की ही रिव्हर्स काउंटडाऊन जी स्ट्रॅटेजी आहे ही फार महत्वाची आहे. कारण बघा ही तुमच्याकडून मला हे म्हणायचंय बघा, तो 3 तासामध्ये पण पोहोचणार, 2 तासावाला व्यक्ती पण तिथे पोहोचणार. म्हणजे आता नॉर्मल सर्वसाधारणपणे ज्या गोष्टीला 3 तास लागतात तीच गोष्ट हा व्यक्ती 2 तासामध्ये करतो, कारण त्याच्याकडे तेवढाच वेळ राहिलेला आहे. तेवढा 2 तासाचा त्याला पोहोचायचंच आहे 11 वाजता. मग आता हे रिव्हर्स काउंटडाऊन का म्हणतोय मी, तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता, तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा अभ्यासाला जागा दिलेली आहे, घराचा काहीतरी कोपरा असेल कुठतरी,
तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा एक टेबल बनवणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. कारण हे तुम्हाला तुमच्या आतमधून मोटिवेशन देणार आहे. आमचे मोटिवेशनची गरज तुम्हाला पडणारच नाही. आजचा दिवस संपला, रात्री 11-12 वाजता जेव्हा आपण झोपेमध्ये जाणार त्याच्या अगोदर याच्यावरती अशा प्रकारे टिक करून जायचं. उद्याचा दिवस उजाडला, उद्याचा दिवस तुमचा जे काही अभ्यास असेल, तुमचं दैनंदिन काम असेल, जॉब असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय सगळं, आणि उद्याचा दिवस संपला, तुम्ही रात्री तुमच्या बेडवरती गेले की याच्यावरती असं टिक करून जायचं. परवाचा दिवस संपला, तुम्ही झोपायला गेले, यावरती असं टिक करून द्यायचं. जेव्हा शिक्षक मित्रांनो तुम्ही हे टिक करत जाणार ना, की 57 दिवस राहिले, 56 दिवस राहिले, 55 दिवस राहिले, 54 दिवस राहिले, हे जे स्ट्रॅटेजी आहे रिव्हर्स काउंटडाऊनची, हे तुमच्याकडून अनपेक्षित, तुम्हाला अपेक्षित, तुम्हाला वाटणार पण नाही की माझी एवढी क्षमता आहे, आपली कॅपॅसिटी. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, एक्झामच्या आदल्या दिवशी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी जर आपण क्विक जरी वाचल्या तरी लक्षात राहतात. एक्झामच्या अगोदरच्या दिवशी आपण किती गोष्टी वाचल्या आपल्या लक्षात राहतात. तुमच्यापैकी बरेच जण समजा कॉलेजच्या जीवनामध्ये जे सबमिशन नावाचा एक प्रकार असतो बघा, आपल्याला सबमिशन करावं लागतं, प्रॅक्टिकल फाईल वगैरे. तर समजा 15 दिवस आहे, 20 दिवस आहे आणि आपल्याला उद्या सबमिशन करायचंय, आपल्याला उद्याच सबमिशन करायचंय. आज आपण रात्रीचा दिवस करतो, आजच्या आज त्या फाईली आपण पूर्ण करतो, आजच्या आज आपण ते प्रॅक्टिकल बुक करणं करतो. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. उद्या डेडलाईन आहे, उद्या जर दिलं तर होईल, अन्यथा होणार नाही. आज आपण रात्रीचा दिवस करतो, जागतो, चहा पितो, कॉफी पितो, जे काय असेल, पण झोपत नाही, पण ते काम आपण कंप्लीट करतो. हे कशामुळे होतं? ती डेडलाईन आपल्या डोक्यामध्ये असते, ती डेडलाईन आपल्या समोर असते की आपल्याला उद्याच आजच्या आजच करायचं आहे. मग हे जे रिव्हर्स काउंटडाऊन तुमच्या नजरेसमोर असेल ना, हे तुमचा परफॉर्मन्स वाढवणार, तुमचा परफॉर्मन्स वाढवणार. तुम्ही याला कट करत करत पोहोचले ना असं पुढं पुढं, जेव्हा हा आकडा कमी कमी होत जाईल की 35 दिवस राहिले, 34 दिवस राहिले, 24 दिवस राहिले, तुमचा परफॉर्मन्स वाढत जाणार. तुम्ही आपोआप वेळ काढणार अभ्यासासाठी, तुम्ही अभ्यासासाठी आपोआप वेळ काढणार. हे जी गोष्ट तुम्हाला दिसेल ना, ही तुम्हाला भाग पाडेल वेळ काढण्यासाठी. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही स्वतःला भाग पाडणार त्या अभ्यासाला वेळ काढण्यासाठी. तर ही रिव्हर्स काउंटडाऊन एक स्ट्रॅटेजी असते. मी पण वैयक्तिकरित्या ही वापरत असतो, ही स्ट्रॅटेजी वापरत असतो. समजा मला एखादं मॅरेथॉन सेशन घ्यायचं आहे, एखादी काहीतरी पीपीटी वगैरे बनवायची आहे, संध्याकाळी 6ला लेक्चर आहे, दुपारी मला 2ला समजा त्याच्याबद्दलची माहिती आहे, मी त्या ठिकाणी लगेच स्टॉपवॉच रिव्हर्सची स्टॉपवॉच सुरू करून ठेवतो बाजूला. मला समजते की अजून माझ्याकडे 6 तास आहे, अजून माझ्याकडे 5 तास आहे, 4 तास आहे, 3 तास आहे. मग जसं वेळ कमी होत जातो का, अचानक माझी पीपीटी बनवण्याची, माझी काम करण्याची, प्रश्न काढण्याची परफॉर्मन्स माझा आपोआप वाढतो. हे तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे रिव्हर्स काउंटडाऊन स्ट्रॅटेजी. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता, ज्या ठिकाणी तुमची जागा आहे, तिथे कंपल्सरी अशा प्रकारचे नंबर्स लिहून टाका की 60 दिवस बाकी आहेत, 59 आहेत, 58 आहे, 57 आहे, अशा प्रकारे. मग याची तुम्हाला काटछाट करत करत जायची. जसं तुम्ही त्या दिवसावरती कट करणार, तुम्हाला लगेच त्या ठिकाणी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवत जाईल. आता शेवटची गोष्ट बघा, इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. 60 दिवस राहिले असतील, 40 दिवस राहिले असतील, 30 दिवस राहिले असतील, शेवटचे काही 4-5 दिवस राहिले असतील, किंवा एक्झामची डेट जाहीर झाली तेव्हाचे 85 दिवस असेल का त्या अगोदर असेल, इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. प्रत्येकाचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल आणि प्रत्येकाला ती एक्झाम क्वालिफाय करता येईल, अशा प्रकारे आपल्या संपूर्ण टीमचा प्रयत्न राहील, पूर्ण टीमचा प्रयत्न राहील. यामध्ये आमच्या टीमचा या गोष्टी पाठीमागचा तसा अनुभव आहे. असं नाही की आपली टीम ही पहिल्यांदा करते, दुसऱ्यांदा करते, तिसऱ्यांदा नाही. गेल्या अनेक वर्षापासून आपली टीम या गोष्टीमध्ये काम करते. त्यामुळे आपण कुठल्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे, कशा प्रकारे त्यांना त्या घटकामध्ये आणलं पाहिजे, कसा त्याचा मार्क त्यांना मिळेल, कसे त्याचे गुण त्यांना मिळेल, कसे ते क्वालिफाय होऊ शकतात, याच्याबद्दलची आयडिया, याच्याबद्दलचा अनुभव आपल्या टीमला आहे. त्या अनुभवाचा नक्की तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. आणि बघा, योग्य मार्गदर्शन, आपण टीईटीची तयारी करतोय तर प्रॉपर टीएटीच मार्गदर्शन. आपल्यापैकी शिकवताना तुम्ही प्रत्येक शिक्षकाच्या तोंडातून हेच गोष्ट ऐकणार की टीईटी साठी असं विचारतात, टीईटी साठी असं, टीईटी साठी हे दरवर्षी विचार, टीईटी साठी हे मोस्ट इम्पॉर्टंट, टीईटी साठी हे कधी विचारतच नाही, टीईटी साठी हे कधी विचारतच नाही.
तुम्ही त्या ठिकाणी मी काय म्हणतो योग्य प्रॉपर फक्त आणि फक्त टीईटीचं मार्गदर्शन, बॅच कोर्स टीईटीचा आहे तर त्याचं मार्गदर्शन तुम्हाला. नंतर बघा निकालाची परंपरा, आणि ही गोष्ट आमच्या निकालातून दिसते देखील. आम्ही त्या गोष्टी करतोच, पण ही गोष्ट तुम्हाला आमच्या निकालामधून दिसेल देखील. आम्ही तर आमचा निकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मार्फत नेहमी सांगतच असतो की हे आहे ते आहे, हे क्वालिफाय झाले ते क्वालिफाय झाले, एवढे झाले तेवढे झाले. पण या गोष्टीची परिचिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता. तुमच्या परिचयाचे ज्यांनी टीईटी क्वालिफाय केली, ज्यांनी टेट क्वालिफाय केली, ज्यांनी केंद्रप्रमुख परीक्षा क्वालिफाय केली, ज्यांनी सीटेट परीक्षा क्वालिफाय केली, त्यांच्याशी पण तुम्ही चर्चा करू शकता. मला खात्री आहे त्यापैकी बरेच व्यक्ती, बघा 100% नाही म्हणणार मी, पण बरेच व्यक्ती ऑलमोस्ट ते तुम्हाला सांगतील की इग्नाइट अकॅडमीचं मार्गदर्शन होतं. तुम्ही आता जोडलेले आहेत तर तुम्ही देखील क्वालिफाय होणार आणि तुम्ही देखील ही गोष्ट आता इतरांना सांगणार आहे भविष्य काळामध्ये. तर ही तुमची गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. आता या ठिकाणी कमेंट्स असतील की सर विकली टेस्ट, त्या टेस्ट, या टेस्ट वगैरे काहीतरी गोष्टी प्रोव्हाइड करा, OMR शीट आम्हाला द्या, OMR वरती गोल भरण्याची प्रॅक्टिस वगैरे करतो, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, काळजी करू नका. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी जेव्हा उल्लेख केला विकली टेस्टचा, लगेच मेसेज सुरू आहे, लगेच कमेंट सुरू आहे की सर विकली टेस्ट तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करा ना प्लीज. तर बघा मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी मिळतील, काळजी करू नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, काळजी करू नका. आता या संदर्भात तुमचे काही महत्वाचे काही डाऊट्स असतील, तुमचे महत्वाचे काही प्रश्न असतील, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मला या सेशनला जर समराईज करायचं असेल तर एवढंच मी समराईज करेल की बघा 60 दिवस आपल्याकडे आता शिल्लक आहे, 60 दिवस आता शिक्षक मित्रांनो आपल्याकडे बाकी आहे. चांगला कालावधी आहे. आपल्यापैकी जे शिक्षक मित्र अगोदर अभ्यास करत होते सुरुवातीपासूनच, त्याच्यासाठी तर हा कालावधी भरपूर आहे. ज्यांनी जाहिरात आल्यावर अभ्यासाला सुरुवात केली त्यांसाठी पण हा कालावधी चांगला आहे. पण ज्यांना आज सुरुवात करायची किंवा ज्यांना आजपासून स्वतःचा वेळ वाढवायचा त्यांच्यासाठी पण हा वेळ पुरेसा आहे क्वालिफाय करण्याइतका. आपली जी एक्झाम, जी परीक्षा 150 प्रश्न, 150 मार्क, 150 मिनिटं, नेगेटिव्ह मार्किंग नाही, OMR शीटवरती आपल्याला गोल करायचे, ती अशा प्रकारचा पॅटर्न चांगल्या प्रकारे ओळखा. यामध्ये प्रत्येक विषयामध्ये ईच अँड एव्हरी सब्जेक्ट वरती फोकस करा. कुठल्याही पर्टिक्युलर 1-2 विषयावरती निर्भयत राहू नका की चला मी सर हे 2च विषय करतो, हे 3च करतो, हे 4च करतो. नाही. जर तुम्ही असं म्हणताय की सर मी इंग्लिश या विषयाचा अभ्यास सोडून देतो, बाकी 4 विषय करतो, तुम्ही 120 गुणांचीच तयारी करताय. तुम्हाला 150 पैकी 90 थोडी घ्यायचे, तुम्हाला 120 पैकीच 90 घ्यायचे. तुमच्यापैकी कोणी म्हणेल की सर मला गणित बिलकुलच जमत नाही, बघा ते प्लस मायनस नाही जमत आहे, तुम्ही सांगताय पण नाही जमत आहे, मी गणित शिफ्ट करतो, मग 4 विषयांची तयारी करतो. तुम्ही 120चीच तयारी करताय. तुमचं क्वालिफिकेशन किचकट बनवताय तुम्ही. सगळ्या विषयांची तयारी करा. यामध्ये सगळ्या विषयांमध्ये आपण 20 अबोव कसं जाऊ या विषयाचंच नियोजन तुमचं असलं पाहिजे. आणि पर्टिक्युलर विषयांवरती जास्त फोकस पण नका करू, कारण किती फोकस केला तर 30 पेज जास्त नाही पडणार तुम्हाला. जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, लेक्चर बघितल्या, असं आपल्याला वाटतंय, परीक्षा दिल्यात आपण टेस्ट, आपल्याला जाणवतं या विषयामध्ये मी 25 पर्यंत आता पोहोचतोय व्यवस्थित, त्या विषयाचा वेळ हा कमी करून टाका. त्याचा वेळ इतर विषयांना द्या. त्या विषयामध्ये ज्या विषयामध्ये तुमचे 12-13 बरोबर येत आहेत त्याला पण 20-25 पर्यंत न्या. अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रॅटेजी तुमची असायची, ठेवायची आहे. एक्झामच्या दिवशीचं जे काही असेल ज्या गोष्टी त्या मी पुढे तुम्हाला सांगेलच. एक्झामच्या दिवशी ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे बोलणारच आहोत. पण आज मी तुम्हाला या गोष्टी सांगेल की परीक्षेमध्ये प्रत्येकच प्रश्न सोपा नसेल, परीक्षेमध्ये प्रत्येकच प्रश्न अवघड नसेल, परीक्षेमध्ये प्रत्येक प्रकारचे प्रश्न असतात. आपण एका विषयाचे 30 प्रश्न जरी बोललो, एका विषयाचे 30 प्रश्न, तर त्याच्यामध्ये 10 समजा इझी लेवलचे, 10 मॉडरेट लेवलचे, 10 डिफिकल्ट लेवलचे. तर इझी आणि मॉडरेट हे आपले सॉल्व्ह झालेच पाहिजे. 10 प्रश्न अवघड आहे म्हणून पेपर अवघड आहे असं होत नाही. 4 प्रश्न हे डायरेक्टली नवीन आले, 150 मार्कांची आपली परीक्षा आहे, 150 मार्कांची, आणि 4 प्रश्न हे डायरेक्टली काहीतरी वेगळे झाले, नवीनच आले. गणितामध्ये सर आम्ही 100 लेक्चर तुमचे बघितले पण त्यामध्ये तुम्ही या घटकाचा उल्लेख नव्हता केला, हा एक प्रश्न आलाय सर काहीतरी वेगळा. तर सामाजिक शास्त्राचे मी एवढे मोठे लेक्चर बघितले पण ही घटना सरांनी आम्हाला नाही सांगितली किंवा हा मुद्दा नाही सांगितला, पण याच्यावरती प्रश्न आला. 1-2 घटक असू शकतात, आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय, पण तरी एखादा घटक, मग त्याचा अर्थ असा होत नाही की पेपर आउट ऑफ सिलेबस आहे. बाकी 148, बाकी 145 हे तुमच्या अभ्यासक्रमातलेच आहे, हे तुमच्या नजरेखालून गेलेलेच आहेत. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या उद्देशाने तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा, त्या परीक्षेला, त्या पेपरला सामोरं जायचं आहे. काही महत्वाचे तुमचे डाऊट्स असतील तर विचारा.
गंगासागर देशमुख सर, तुम्हाला आपल्या अकॅडमीकडून कॉल येईल, जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून देतील. अभ्यासक्रम पूर्ण झाला नाहीये सर, तरी पण टेस्ट कशी सोडावी का, त्याचा काही बेनिफिट होईल का? तर ऐका, अभ्यासक्रम तुमचा जो काही पूर्ण झालाय 30%, 40%, 20%, 15%, काही विषयांचा 50%, काही विषयांचा 60%, जो काही अभ्यासक्रम आपला पूर्ण झालाय त्याच्या बेसवरच आपल्याला एक्झाम द्यायला सुरू करायचंय आज. त्याच्यामुळे मी वीकली बोललोय, डेली नाही बोललो. वीकली का बोललोय? कारण आपण एक टेस्ट देणार, मग त्यामध्ये आपल्याला समजणार की मी हा घटक अभ्यासला, याचा प्रश्न मला जमतोय, याचा प्रश्न मला जमतोय, पण हा माझा अभ्यासाचा अजून बाकी आहे, याच्यामध्ये मला अजून थोडंसं काम करावं लागेल, बॅचमध्ये पण तो कव्हर होईल, तेव्हा मला याचे मार्क जमतील. पण जे टायमिंगचं मॅनेजमेंट असेल की 150 मिनिटं मला बसायचं आहे, 150 मिनिटं मला ती प्रश्नपत्रिका वाचायची आहे, त्याची सवय स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. येस, PYQ ची पण प्रश्नपत्रिका तुम्ही टायमिंग लावून सॉल्व्ह करू शकता. सो वीकली टेस्ट वगैरे ज्या काही मी बोललो त्या तुम्हाला ऍप मध्येच अवेलेबल करून दिल्या जाईल, काळजी करू नका. फुल लेंथच्या ज्या टेस्ट असतील, फुल लेंथ 150 मार्कांच्या, त्या सगळ्या ऍपमध्येच तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाईल. अजून इतिहासचे लेक्चर सुरू नाही झाले, ते तुमचे होतील, बरोबर होतील, काळजी करू नका. तुमचे जे काही सामाजिक शास्त्राचे घटक आहेत, भूगोल, इतिहास वगैरे वगैरे जे काही असेल ते सगळे होतील व्यवस्थित. फक्त जे लेक्चर चालू आहे ते बघून घ्या. सगळ्या नोट्सच्या प्रिंट काढायच्या का? बघा, ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये किंवा तेवढा वेळ पण तुम्हाला मिळणार नाही की एवढ्या सगळ्या प्रिंट आउट काढल्या. तर तुम्ही त्याच घटकाची त्याचीच जनरली प्रिंट आउट काढा जे तुम्हाला समजायला जड जातं किंवा तुम्हाला असं वाटतं की हे मी रीड जरी केलं तरी मला हे समजेल, याचा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्याचं तुम्ही प्रिंट आउट काढा. येस, अजून भरपूर काही प्रश्न आहेत तुमचे, अजून भरपूर काही प्रश्न तुमचे आहेत. माझ्या बाजूने तुम्हाला एकच गोष्ट आहे, एकच रिप्लाय त्या ठिकाणी आहे, तो म्हणजे असा की ज्यांचे टेक्निकल क्वेश्चन होते, ज्या शिक्षकांचे टेक्निकल क्वेश्चन होते, टेक्निकल तुमचे क्वेश्चन आहेत की बुक आलं नाहीये किंवा TDF टेस्ट वगैरे काहीतरी तुम्ही बोलताय, तर तुम्ही या नंबरवरती कॉल करा, 88 88 99 61 16. या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यावरती तुमचा प्रॉब्लेम सांगा. बुक बद्दल 1-2 कमेंट्स होत्या, तर बुक बद्दल या व्यक्तीने या नंबरवरती कॉल करून माहिती देणं फार गरजेचं आहे की सर मी कोर्स घेतला पण अजून मला बुक आलं नाही. ते तुमच्या त्या गोष्टीवरती त्वरित कारवाई करतील की नेमका प्रॉब्लेम काय झाला, की तुम्हाला अजून बुक का मिळाले नाही, तुम्हाला अजून बुक का मिळाले नाही, तुम्हाला त्या ठिकाणी त्वरित तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह केला जाईल. येस, चला वेळ संपला, मी थांबतो. अजून शक्य असेल तर नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण या प्रकारे चर्चा करूया, जर तुमची इच्छा असेल तर. थांबतोय मग. बॅचमध्ये 3 वाजता आपलं लेक्चर सुरू होणार आहे, त्याला सर्वांनी जॉईन करावं. थँक्यू, धन्यवाद.